नमस्कार. मी ॲडव्होकेट सौरभ गणपते. कल्चरल लिगसी ऑफ इंडिया या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आजच्या या व्याख्यानमालेचं पुष्प गुंफायला म्हणून मला आज आमंत्रित केलेलं आहे. त्याबद्दल ह्या चॅनलकर्त्यांचे खूप खूप आभार मानतो मी. माझ्या आजच्या बोलण्याचा विषय आहे भारतीय कुटुंब व्यवस्था, कायदा आणि संस्कृती. या विषयावर जेव्हा मला बोलायला सांगितलं गेलं तेव्हाच थोडासा प्रश्न आला होता की किती वेगवेगळ्या अंगाने या विषयाला हात घालावा लागेल, हा एक प्रश्न होता. आणि आपल्यापैकी अनेक लोकांना हे माहीतही नसतं की मुळात लग्न का करतात. आणि लग्न म्हणजे आपल्याकडे ते राजा राणीची जोडी किंवा दोन जीवांचं मिलन, किंवा लग्न म्हणजे आपल्याकडे दोन कुटुंबांचं मिलन, अशा बऱ्याच काय काय गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात. आणि हिरो हिरोईनची एकंदर आपण लग्न बघतो, थिएटर्समध्ये बघतो किंवा थिएटरच्या बाहेर पण बघतो. त्यामुळे आपल्याला एक साधारण अंदाज येत नाही की लग्न म्हणजे बेसिकली काय. आणि बरं, ज्या लोकांचं लग्न झालेलं असतं त्यांना पण त्यांच्या काही ज्या लिगल सगळ्या बाजू असतात, पॅरामीटर्स असतात, त्याचीही कल्पना नसते. आणि एक वकील म्हणून इथे मग काही गोष्टी मांडाव्या लागतात. त्याच्याच बरोबरीने लग्न बेसिकली कशाला करायला हवं, का करायला हवं, हा ज्याचा त्याचा तरी प्रश्न असला तरी लग्न कशा पद्धतीने व्हायला हवं, आणि लग्न झाल्यानंतर लग्नाचं आयुष्य कशा पद्धतीने जायला हवं, ह्या गोष्टींसाठी काही सल्ले फार मोलाचे असतात. त्याचाच एक प्रयत्न म्हणून या चॅनलच्या माध्यमातून आज मी आपल्यासमोर उभा आहे. सो ज्या वेळेला मी ह्या विषयावर बोलायचं ठरवलं त्यावेळेला कोणकोणते विषय घ्यायचे, असं जेव्हा मी कोणत्या विषयांना स्पर्श करायचा असं जेव्हा ठरलं, त्यावेळेला मग मी विचार केला होता की आपण एक विवाह संस्कार बघूया, घटस्फोटाची कारणं जी काही असू शकतात ती बघूया, आणि वास्तव जे आत्ताचं आहे, आत्ताच्या काळातलं आहे, साधारणपणे ते आपण बघूया. मला एवढंच फक्त सांगायचं, या व्हिडिओच्या माध्यमातून कोणालाही उगाचच्या उगाच एनकरेज करायचा काही प्रश्न नाही, कोणाला डिस्करेज करायचाही प्रश्न नाही. तो डिस्क्लेमर मी काढून टाकतो. जे काही मी पूर्णपणे सांगणार आहे ते फक्त आणि फक्त तुम्हाला एक कायदेशीर माहिती त्यातली मिळावी म्हणून सांगणार आहे. कारण वकिलीच्या माध्यमातून जेव्हा आम्ही या क्षेत्रामध्ये उतरलो, आम्हाला बरेच लोक असे भेटले हे सांगणारे की अहो, आम्हाला ह्याच्यातलं काही माहितीही नव्हतं, तुम्ही आता सांगताय तेव्हा आम्हाला सगळं समजतंय. हा एक असा एक मुद्दा असल्यामुळे मला असं वाटतं हे अशी काही लेक्चर्स किंवा असं एखादं माझं छोटंसं तुमच्यासमोरचं मनोगत हे फार महत्त्वाचं ठरेल. तर आपण सुरुवात करूया की हिंदू विवाह संस्कार किंवा हिंदू विवाह म्हणजे नेमकं काय. बेसिकली आपण हा विचार करूया की हिंदू म्हणजे बेसिकली कोण. म्हणजे आता हिंदू म्हणजे बेसिकली कोण, सिंधू हिंदू, आणि पुरातन काळात कोणाला हिंदू म्हटलं गेलं, आता एखाद्या अभिनेत्याने मत व्यक्त केलं मग हिंदू धर्मपूर्वी नव्हता वगैरे, या गोष्टींमध्ये पडायची गरज नाहीये, हे लक्षात घेऊया आपण. कारण त्या विषयांमधला फरक कसा की एखाद्या मुलीचं नाव लग्नानंतर बदलतं, त्यावेळेला लग्ना अगोदरच्या नावाची मुलगी अस्तित्वातच नव्हती हे म्हणणं जितकं मूर्खपणाचं तितकंच हिंदू धर्म हा अस्तित्वात नव्हता हे म्हणणं मूर्खपणाचं आहे. त्यामुळे ज्या वेळेला या कायद्याचा अन्वयार्थ पूर्णपणे लावला गेला, ज्या वेळेला या कायद्याबद्दल पूर्णपणे काही गोष्टी मांडल्या गेल्या, त्यावेळेला या सगळ्यांचा एक उहापोह व्यवस्थित मोठ्या पद्धतीने झालेला होता. त्यामुळे हिंदू विवाह किंवा हिंदू कोड बिल आपण म्हणतो, हिंदू मॅरेज ऍक्ट म्हणतो, हिंदू विवाह कायदा आपण म्हणतो, तो कायदा जेव्हा आणला गेला तेव्हा तो अतिशय विचार करून आणला गेला. आणि आपल्याला ह्या ह्या चर्चेला सुरुवात करताना काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. मला कदाचित तुम्हाला माझं बोलणं थोडंसं बायस पण वाटू शकतं, पण ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण कारण मी तुम्हाला सांगतो, जो जो काही विचार केला गेला, जो विचार केला गेला तो इतका महत्त्वाचा होता. आणि देशाच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला आपण एका कायद्यामध्ये बसवायचा प्रयत्न करतोय, हे ज्या वेळेला हा ज्या वेळेला प्रयत्न झाला तेव्हा देशाच्या राष्ट्रपतींनी पण इकडे थोडासा विरोध दर्शवला होता. थोडा म्हणजे चांगलाच, मी हिंदू कोड बिल वॉज द फर्स्ट कोड बिल जिकडे राष्ट्रपतींनी आपली संमती देण्यास नकार दिला होता. पण त्यांनी संमती द्यावी लागली होती, पण हिंदू कोड बिलाच्या अंतर त्यावेळेला राष्ट्रपती जे होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यांचाही या बिलाला विरोध होता. आणि त्यावेळेला असं घडलं होतं की त्यांचं हेच म्हणणं होतं की एवढी मोठी लोकसंख्या एका कायद्याच्या अंदर तुम्ही कशी काय आणू शकता. कारण हिंदू धर्म हा समुद्रासारखा आहे, एवढ्या संस्कृती आहेत, एवढ्या परंपरा आहेत, एवढे वेगवेगळे जातीपातींमध्ये विभागल्या गेल्या, भाषिक संस्कार परत वेगळे आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रादेशिक संस्कार वेगळे आहेत. तर मराठी लग्न वेगळं असतं, पंजाबी लग्न वेगळं असतं, होतं एकत्र हिंदू धर्मामध्येच.
हे आपण कसं आणणार आहोत? हा एक रास्त प्रश्न त्यांचा होता, पण त्याला सर्वांना उत्तरं मिळाली. आणि आपण नीट जर का बघितलं तर फार मोठ्या प्रमाणावर ह्या कायद्याचं एक यश आपल्याला दिसून येतं. सो ह्या कोळबेला मागे ज्यांचे हात लागले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत किंवा अजून लोक ज्यांनी त्यांना सपोर्ट दिला ह्यासाठी, आणि त्यावेळेचे सगळे जे आपले अ, लोकसभेचे जे मेंबर्स होते, राज्यसभेतले मेंबर्स होते, ज्यांनी ही बिल पास होण्यास मदत केली, या सगळ्यांचे आभार मानून आपण या चर्चेला एक सुरुवात करूया. मुख्य म्हणजे अ, आपण लक्षात घेऊया, हिंदू विवाह अधिनियम 1955 असं याला म्हणता येऊ शकतं. आणि हा हिंदू म्हणजे कोण, हिंदू काय, कमिंग बॅक टू दॅट सब्जेक्ट अगेन, तर हिंदू म्हणजे कोण? तर वीरशैव, लिंगायत, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाजाचे अनुयायी, ह्याच व्यतिरिक्त जे बौद्ध आहेत, जे जैन आहेत, जे धर्माने शीख आहेत, आणि जे अर्थात हिंदू आहेत, ह्या सर्वांना सामावून घेणारा जर का कोणता कायदा असेल तर तो आहे हिंदू कायदा. हे लक्षात घेऊया. मग पुन्हा एकदा मी म्हणतोय, वीरशैव, लिंगायत, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज यांचे अनुयायी, त्याचबरोबरीने जैन, शीख, बौद्ध आणि हिंदू धर्म, ज्याला आपण हिंदू म्हणून जे लोक कागदोपत्री आपलं नाव लावतात ते, हे सर्वच्या सर्व लोक हे एका हिंदू कायद्याच्या अंडर येतात. म्हणजे थोडक्यात आपण आपल्यापरीने साधा विचार केला तर भारतीय मातीतून जे पंथ उदयाला आलेले आहेत, त्या सर्व पंथांचा जर एक समुच्चय व्यक्त केला तर ते सगळे पंथ आपण हिंदू धर्म किंवा हिंदू कोडबिली अंडर आपण आणलेले आहेत. ओके. त्याचबरोबर आपण साधा साधा विचार केला तर जी व्यक्ती मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी किंवा जू नाही अशी कोणती व्यक्ती सुद्धा हिंदू म्हणवली जात असते, हे आपण लक्षात घेऊया. आता ज्या वेळेला आपण हिंदू कायदा बघतो, त्या हिंदू मॅरेज ऍक्ट बघतो, त्यावेळेला रूढी परिपाठ ह्या गोष्टी असतात, ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्यानुसार जे लग्न लागतं ते इथे असतं. त्याचबरोबर कोण सख्खी नाती कोणती किंवा सहोदर नाती कोणती ह्याच्याकडे आपण परत येऊ. किंवा त्याचबरोबर सपिंड आपण म्हणतो, सपिंड म्हणजे काय त्याच्याकडे आपण येऊ. थोडक्यात आपण त्या गोष्टींना आपण एक उजाळा देऊया, हे लक्षात घेऊया. हिंदू लग्न बेसिकली होतं कसं, हिंदू लग्न लागतं कसं, हे हे फार महत्वाचं आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे कायद्याने अटी आणि शर्ती काही महत्वाच्या आहेत, त्या जर का पूर्ण जर का करणार असू आपण, तर तरच त्या हिंदू धर्माला, हिंदू धर्माच्या लग्नाला मान्यता मिळत असते. म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला लग्न लागेल त्यावेळेला कोणताही पक्ष, पक्ष म्हणजे वधू पक्ष किंवा वर पक्ष, हा त्या वधूपक्ष मॅरिड नसावा. म्हणजे नवऱ्याला आधीच एक बायको नसावी आणि बायकोला आधीच एक नवरा नसावा. तर ही पहिली अट पूर्ण करायला पाहिजे. म्हणजे ही हिंदू कायद्यानुसार असली अट आहे की नवऱ्याला बायको नसावी, बायकोला नवरा नसावा, तरच ते दोघं बेसिकली सिंगल असावेत, तर या लग्नाला मान्यता मिळू शकते. दुसरं, कोणताही पक्ष मनोविकल नसावा. म्हणजे विवाहास संमती देण्यास तो समर्थ असावा. म्हणजे एखादा वेडा आहे, वेडा म्हणजे कायद्याने वेडाच म्हणतात त्याला, इन्सेन म्हणजे एखादा वेडा आहे आणि त्याला जर का सांगितलं तू लग्न करशील का, तो हो बोलला, तर ती जी संमती आहे ती संमती इथे आपण गृहीत धरू शकत नाही आहोत, हे आपण लक्षात घ्यायचंय. त्याच वेळेला समजा तो मानसिकदृष्ट्या सक्षम आहे, विकलांग नाही, तो संमती देण्यास पात्र आहे, परंतु ऑथेंटिकली हे प्रूव्ह झालंय की तो संतती प्रजननासाठी पात्र नाहीये. म्हणजे थोडक्यात तो नपुंसक आहे, तो किंवा ती सुद्धा. इथे जोडीदार असं म्हटलं, आणि इथे लक्षात घेऊया आपण, तो आणि ती हा प्रश्नच नाहीये, इथे जोडीदार हा शब्द आलाय. म्हणजे कोणताही पक्ष, इथे प्रश्न आहे की दोघांमध्ये लग्न लागतं हे हिंदू कायदा सांगतो. स्त्री आणि पुरुषांमध्ये लग्न लागलं पाहिजे असं हिंदू कायदा सांगत नाहीये. इथे स्त्रीधन हा कन्सेप्ट आहे इकडे मान्य, पण दोघांमध्ये लग्न लागतं असं असा कायदा सांगतो. ते स्त्री आणि पुरुष असावेत असं कुठेही असा उल्लेख नाहीये. उल्लेख म्हणजे आहे, नाही असं नाही, पण म्हणजे कसं त्या अनुषंगाने तो आलाय, हे लक्षात घेऊया. तर जर का पहिली गोष्ट आपण बघितली की हयात जोडीदार नसावा, ज्याचं लग्न होतंय त्यांच्यापैकी एकाचा, नंबर एक. नंबर दोन, की लग्न लागतंय पण जी संमती मिळवली गेली ती मनोविकल व्यक्तीची आहे, जी व्यक्ती कोणत्याही प्रकारे लग्न करण्यास पात्र नाही, का लग्नाला होकार देण्यास पात्र नाहीये. नंबर तीन, ती व्यक्ती मनोविकल नाहीये, ती व्यक्ती सक्षम आहे मानसिकदृष्ट्या, पण संततीसाठी मात्र ती व्यक्ती पात्र नाहीये. त्याच्यानंतर
वारंवार भ्रमिष्टपणाचे, ओके, आणि अपस्माराचे झटके जर का त्या व्यक्तीला येत नसेल, म्हणजे आपण अल्झायमर म्हणू किंवा आपण मानसिक दृष्ट्या विकलांग असल्याचे झटके आपण म्हणू, ओके, तर असे झटके स्किझोफ्रेनियाचे म्हणा असे जर का येत नसतील समजा, तर त्या व्यक्तीला लग्न करण्याचा अधिकार आहे. ती व्यक्ती लग्न करते. आणि आपल्याकडे आता नवीन कायदा आलाय त्याप्रमाणे लग्नाचं वय मुलासाठी आणि मुलीसाठी 21 आहे. ज्या वेळेला देशात पहिला जेव्हा कायदा आला हिंदू विवाहासाठीचा, तो कायदा इतक्या हुशारीने आणला गेला होता की त्या कायद्याच्या अंडर में त्याला शारदा कायदा असं म्हटलं जातं. शारदा कायद्याच्या अंडर असं घडलं होतं की ब्रिटिशांनी डायरेक्ट लग्न लागावं, ते सुद्धा वयाने जरा मोठ्या मुलीचा, असा कायदा नाही आणला. ब्रिटिशांनी कायदा आणताना असा आणला की वयवर्ष 12च्या खालची व्यक्ती, एखादी मुलगी असेल तर तुम्ही तिच्याशी शरीर संबंध ठेवू शकत नाही, म्हणजे संभोग करू शकत नाही. आपोआप लग्न ही कन्सेप्ट वयवर्ष 12च्या खालनं निघून गेली. म्हणजे वयवर्ष 12च्या खालची मुलगी आपोआप लग्नासाठी अपात्र ठरायला लागली. त्याला शारदा कायदा आपण म्हणतो. बालविवाह प्रतिबंधक कायदा त्याला आपण म्हणत असतो. ब्रिटिशांनी असं नाही म्हटलं 12 वर्षा खालच्या मुलीचं लग्न लावू नका. त्यांनी पहिलं असं म्हटलं की 12 वर्षाच्या खालच्या मुलीशी कोणी संभोग करू शकणार नाही. त्यानंतर आपण बघूया की हिंदू विवाहाच्या शर्तीमध्ये पुढची येते ती अट, म्हणजे हिंदू विवाहाचे संस्कार काय आहेत. आपल्याकडे हिंदू विवाहाचे संस्कार असतात. म्हणजे हिंदू विवाह जे कोणतीही रूढीप्राप्त धर्मविधी आणि संस्कार याप्रमाणे लागतात, हे लक्षात घेऊया. बऱ्याचदा असं आपण म्हणतो की आपण रजिस्टर मॅरेज करूया. एक आपण लक्षात घेऊया, रजिस्टर मॅरेज आणि हिंदू मॅरेजमध्ये फरक आहे. हिंदू मॅरेज हे रजिस्टर्ड होतं, हिंदू मॅरेजची नोंदणी होते, ओके, विवाह नोंदणी अधिनियमानुसार ती नोंदणी होते. परंतु जेव्हा मॅरेज नोंदणी पद्धतीने होतं तेव्हा हे कुठचेही संस्कार त्याच्यामध्ये नसतात. नोंदणीने झालेलं मॅरेज, लग्न, हे कधीही कधीही हे स्पेशल मॅरेज ॲक्ट, विशेष विवाह अधिनियमाखाली असतं. हिंदू ज्या वेळेला दोन लग्न करतात, दोन हिंदू जेव्हा एकत्र येऊन लग्न करतात तेव्हा ते हिंदू असले पाहिजेत, ही पहिली अट असते. रजिस्टर्ड मॅरेजेस ना, ते हिंदू नसले तरी चालतात, ते हिंदू असले तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण आणि त्याला आपण पुढे येऊन आपण अजून एक त्याला एक आयाम वेगळा देऊया. आता ह्यात असं असतं की हिंदू विवाहामध्ये सप्तपदी हा एक भाग असतो. आता असं असतं की होम विधी असतो हिंदू लग्नांमध्ये. आणि काही काही ठिकाणी मी अजूनही असं म्हणतो आपण की 7 फेरे अग्नीच्या भोवती घ्यायचे असतात. आणि चौथी फेरी सुरू होताना पहिल्या 3 फेऱ्यांमध्ये मुलगा जो असतो तो पुढे असतो. चौथ्या फेरीमध्ये ती आज्ञा घेते मुलाकडनं, म्हणजे होणाऱ्या नवऱ्याकडनं, आणि त्याच्याकडनं आज्ञा घेऊन ती पुढे जाते त्याच्यात. आणि पुढे जाऊन ती पुढच्या फेऱ्यांमध्ये त्याच्या पुढे असते. आणि प्रत्येक फेरीला एक शपथ असते, हे लक्षात घ्या. ते शपथ आता घेत नाही होत आपण, ती शपथ असते. आणि त्याच्यानंतर पुढे मी थोडक्यात तिचा म्हणजे संकट आलं तर पहिली संकटाला सामोरी ती जाईल, अशा स्वरूपाचा तो संस्कार असतो. पण एकंदर सप्तपदीमध्ये शब्द असतात. आणि पूर्णपणे जे मंत्रोपचार जे असतात सगळ्या प्रकारे, ते एक प्रकारे ख्रिश्चन धर्मात जसं काउन्सिलिंग असतं तसंच इकडे काउन्सिलिंगमध्ये ते मंत्रोपचार असतात. आणि मग श्रुती स्मृती पुराणोक्त या पद्धतीने ते सगळं होत असतं. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्याला बऱ्याचदा नातीचरामी म्हणावं लागतं, म्हणजे अंतापर्यंत. थोडक्यात तो तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल आणि ती त्याच्या इच्छा सगळ्या आहेत ते पूर्ण करेल, अशा स्वरूपाचे ते संस्कार असतात. आणि सप्तपदीमध्ये पण तिला पुढे पुढे प्रत्येक पाऊल कोणासाठी घ्यायचं आहे. तर आता काय होतं, आता अग्नीच्या आजूबाजूला 7 फेरे घेत नाही, तर 7 पावलं असतात. 7 पावलं ते दोघं एकत्र चालतात, हे लक्षात घेऊया. आणि त्या 7 पावलांमध्ये प्रत्येक पावलाला काय काय करावं लागेल, कशी शपथ असेल, ही एक घेतली जाते. तो फार एक वेगळा सोहळा असतो. पण ती सप्तपदी मात्र हिंदू धर्माप्रमाणे घ्यावी लागते. म्हणजे जर का तुम्हाला हिंदू कायद्याप्रमाणे लग्न करायचं असेल समजा, तर सप्तपदीचा जो संस्कार आहे, म्हणजे जसं एक्झिक्युशन कसंही असेल, पण तो संस्कार असावा लागतो. पुढे त्यानंतर हिंदू विवाह नोंद पुस्तकामध्ये याची एक नोंदणी होत असते, हे लक्षात घ्या. म्हणजे 7वं पाऊल जे उचलत नाही तोपर्यंत ते लग्न पूर्ण होत नाही. आणि 7वं पाऊल उचललं गेलं नाही किंवा 7 पावलं उचलली गेली नाहीत, तर 7 पावलं न उचललेला विवाह, हिंदू विवाह, हा बंधनकारकच राहत नाही, हे लक्षात घ्या. 7 शपथा आहेत, 7 प्रतिज्ञा आहेत, त्या बंधनकारक राहत नाहीत. ही फार मोठी गोष्ट आहे. अनेकांना असं वाटत असतं की काय त्या संस्कारांचं महत्त्व, आजकाल जग फार पुढे गेलंय आणि आपण विज्ञानवादी व्हायला पाहिजे. तर विज्ञानवादी व्हायचं की नाही हा तुमच्या भावनेचा भाग आहे. पण जग जरी पुढे गेलं तरी धार्मिक कायदे हे असे असतात आणि त्या कायद्याप्रमाणे लग्न करावं लागतं, हे आपण लक्षात घेऊया.
त्यानंतर पुढे आपण म्हणू की त्यानंतर पुढे आपण हिंदू विवाहाची नोंदणी बघितली. आता आपण हिंदू विवाहाची फारकत आपण बघायला पाहिजे. म्हणजे आता आपण डायरेक्ट लग्न आलं, हे लग्न मोडतं कसं ते आता आपण बघायला पाहिजे. दोन प्रकारचे लग्न, दोन प्रकारे असतात. एक असतं दाम्पत्याधिकार प्रत्यास्थापना, म्हणजे थोडक्यात रेस्टिट्यूशन ऑफ कंज्युगल राईट्स. म्हणजे जर दोघांमध्ये जर का उद्या काही भांडणं झाली जर का, आणि भांडण जर का मॅटर जर का कोर्टापर्यंत गेला, तर कोर्टापर्यंत गेल्यानंतर दोघांपैकी एक कोणतरी जोडीदार, दोन जोडीदारांपैकी एक कोणतरी कोर्टात जाऊन सांगू शकतो की मला लग्नात नांदायची माझी इच्छा आहे, हे लक्षात घेऊया. आणि त्याप्रमाणे मग त्याला न्यायालय परवानगी देतं किंवा ती परवानगी नाकारतं, डिपेंड्स. कारण कधी कधी हे लोक मुद्दाम पण करतात, एकाला राहायचं नसतं पण तरी दुसरा न्यायालयात जात असतो. दुसरं असतं न्यायिक फारकत. अनेकदा जोडीदाराशी संघर्ष होतो आणि जोडीदाराशी राहणं शक्य नसतं, पण अशा वेळेला डिवोर्स सुद्धा अनेकदा प्रॅक्टिकल नसतो नसतो म्हणजे डिवोर्स चला उद्या मी निघाले असं नसतं. अनेकदा इतरही काही हितसंबंध असतात. अशा वेळेला न्यायिक फारकत घेता येते. काही काही गोष्टी तर मी अशा बघितल्या आहेत की न्यायिक फारकत झालेली आहे आणि नवऱ्याच्या आई वडिलांबरोबर मुलगी राहते, नवरा वेगळा राहतोय. आणि किंवा असंही आहे की मुलीच्या आई वडिलांबरोबर मुलीचा नवरा राहतो आणि मुलगी वेगळी राहते. ह्या दोघांचं पटत नाहीये, पण त्या दोघांपैकी पटत नसणार सिनियर्सना दोघांपैकी एकाची बाजू वाटते. आणि चक्क असं होतं की जावयाची बाजू खरी वाटणारे पण असतात आणि सुनेची बाजू खरी वाटणारे सुद्धा सासू सासरे असतात. त्यामुळे असंही होतं. मग ह्या दोघांमध्ये नवरा बायकोमध्ये फारकत झालेली आहे, पण घटस्फोट किंवा काडीमोड झालेला नाहीये. पण आई वडील मात्र दोघांचे आहेत, ते दोघांपैकी एकाबरोबर राहतात. म्हणजे कायदेशीररित्या ते एकमेकांपासून विभक्त आहेत, पण घटस्फोट झाला नाही. पुढचा भाग येतो तो म्हणजे शून्य विवाह. म्हणजे शून्य विवाह म्हणजे कोणता विवाह हा शून्यवत असू शकतो. तर त्याची फार काही महत्वाच्या गोष्टी आहेत, हे आपण लक्षात घेऊया. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे अटीशर्ती ज्या आहेत त्या जर का पुढे मी सांगितलं त्याप्रमाणे की जर का तो मनुष्य जो आहे किंवा ती व्यक्ती जी आहे ती समजा ऑलरेडी तिचा एक जोडीदार आहे समजा, आणि त्याच्यानंतर लग्न लागलं, तर तो विवाह शून्य विवाह असतो, वॉइड मॅरेज म्हणतो आपण त्याला. त्यानंतर विवाहाच्या वेळी जर का एक पक्ष मनोविकल आहे की तो संमती द्यायच्या आता मोडमध्ये नाहीच आहे, तर जर का हे लग्नानंतर लक्षात आलं तर काय करायचं, तर त्यावेळेला आपण वॉइड मॅरेज त्याला म्हणू शकतो. संतती तो तयार निर्माण करू शकत नाहीये, तर अशा वेळेला वॉइड मॅरेज असतं. त्याला जर का एन्झायटीचे किंवा त्याला अल्झायमरचे झटके जर का येत असतील, त्याला अजून जर का भ्रमिष्टपणा स्किझोफ्रेनिक जर का असेल समजा तो, तर त्याला आपण शून्य विवाह म्हणू शकतो, हे जर का लग्नानंतर कळलं तर. आणि त्यानंतर जर का 21 वय जर का दोघांपैकी एकाचंही नसेल आजच्या कायद्याप्रमाणे, पूर्वी ते 18 मुलीला आणि 21 पुरुषाला होतं, असं जर का नंतर कळलं की अरे लग्न झालेलं आहे पण लग्नानंतर कळलं मुलगीचा 21च्या खालची आहे किंवा मुलगा 21च्या खालचा आहे, तर हे लग्न शून्यवत होऊ शकतं. त्याच वेळेला नातेसंबंधांमध्ये लग्न लागू नये. ओके, त्या आपण एक लायनेज बघणार आहोत, हे लक्षात घेऊया. आपण बघूया की चुलत बहिणीचं आणि भावाचं लग्न एकमेकांशी लागू शकत नाही. मुलाचं मुलगा मुली एकमेकांचे सख्खे भाऊ बहीण असतील तर एकमेकांशी लग्न लागू शकत नाही. आईचं आणि मुलाचं लग्न लागू शकत नाही. त्याच वेळेला बापाचं आणि मुलीचं लग्न लागू शकत नाही. मुलीचं आणि मुलाच्या सख्ख्या काकाचं लग्न लागू शकत नाही. मुलीचं सख्खा काकाचं लग्न लागू शकत नाही. मात्र लग्न लागू कोणाचं शकतं, किंवा मुलीचं आणि मुलीच्या आजोबांचं, मुलाचं मुलाच्या आजीचं लग्न लागू शकत नाही. हे सगळे जे आपण नाती बघतोय सख्खी, ही सगळी नाती एका लाईनमध्ये आहेत. म्हणजे मुलीचं वडिलांच्या कोणत्याही नातेवाईकांशी लग्न लागू शकत नाही जर तो नातेवाईक सख्खा असेल तर. म्हणजे समजा आपण मुलीचं आडनाव एक्स धरू आणि मुलीच्या वडिलांचं आडनाव एक्स आहे, तर मुलीच्या वडिलांचं आडनाव एक्स असताना मुलीच्या वडिलांचे एक्स नावाचे नातेवाईक जर का एकत्र असतील तर त्या एक्स कोणाशीही मुलीचं लग्न आपल्याकडे हिंदू धर्मानुसार लागू शकत नाही, हे लक्षात घ्या. मात्र मुलीचं लग्न आडनाव एक्स आहे आणि मुलीच्या आईचं नाव लग्नाच्या अगोदरचं वाय आहे. आता ती एक्स आहे पण लग्ना अगोदरचं नाव तिचं वाय आहे समजा, तर वाय जे कोणी असतील आईचे नातेवाईक, ओके, तर त्या नातेवाईकांपैकी कोणाशीही मुलीचं लागू शकतं, पण ते मामा वगैरे अगदी नाही, हे लक्षात घेऊया. पण मावस भावाशी किंवा आत्ते भावाशी बेसिकली लग्न लागू शकतं. आत्ते मामे भावंडांशी मुलीचं मुलीच्या मामे भावाशी लग्न लागू शकतं. आणि वडिलांची जर का सख्खी बहीण आहे ती जर का दुसऱ्या घरात गेलेली आहे
आणि जर का समजा वडिलांचं आडनाव एक्स, वडिलांच्या बहिणीचं लग्न अगोदरचं आडनाव एक्स, आणि जर का ती लग्न होऊन जर का ती झेड झाली, तर ही मुलगी पण झेड होऊ शकते. म्हणजे मुलीचं मुलीच्या आत्तेभावाशी लग्न लागू शकतं, मुलीचं मुलीच्या मामे भावाशी लग्न लागू शकतं. ही जे विवाह आहेत हे निषिद्ध नसतात, कारण हे त्यावेळेला गोत्र बदलतं, हे आपण लक्षात घेऊया. ओके. त्याच्यानंतर हे विवाह जे आहेत हे विवाह शून्य होतात. जर का विवाहाची डिक्टेशन झाली तर हे विवाह शून्य होतात. त्यानंतर अजून कोणती कोणती विवाह वॉइडेबल असतात. मी मागे म्हटल्याप्रमाणे की मैथून क्षमता नसेल, जर का तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती संभोग करू शकत नसेल समजा, ओके, तर तो विवाह वॉइडेबल किंवा शून्य होऊ शकेल असा विवाह असतो. जर असं ठरलं की मुलीचा नवरा, मुलीचा काही कोणी नवरा नाहीये आणि मुलीचं लग्न लागलं, ही मुलगी आता ऑथेंटिकली ही मुलगी आता सिंगल आहे आणि हिचा कोणी आता नवरा नाहीये आणि मुलगाही सिंगल आहे, दोघांचं लग्न लागलं, पण लग्नानंतर जर का कळलं मुलाला की ही मुलगी अन्य व्यक्तीपासून गरोदर होती, तर हा विवाह थेट वॉइडेबल या कलमामध्ये येतो. हे असे झालेले आहेत. म्हणजे लग्नानंतर कळलं, मुलगी 2-2.5 महिन्यांनी कळलं की मुलगी 4थ्या महिन्याची वगैरे गरोदर होती, अशी उदाहरणं काही येतात. तर अशा वेळेला मग काय करायचं, आता आम्हाला डिवोर्स हवा आहे, तो प्रश्न येतच नाही. हा वॉइडेबल विवाह आहे, हे लक्षात घेऊया. ओके. त्यानंतर समजा बळजबरी झाली आहे लग्नामध्ये किंवा लबाडी कोणती झाली आहे, लग्ना अगोदर वचन कसलं दिलंय, लग्नानंतर ते वचन जर का पूर्ण केलेलं नाही, ओके, आणि ते वचन देऊन जर का संमती मिळवलेली आहे, तर अशी काही प्रकरणं आहेत की ज्या प्रकरणांमध्ये डिवोर्स मिळू शकत असतो, हे लक्षात घेऊया. त्यानंतर पुढे हे मात्र प्रूव्ह करायला पाहिजे की लग्न लागताना मात्र ही लबाडी आपल्याला माहीत नव्हती. म्हणजे लबाडी कधीची आम्हाला माहीत नव्हती, नंतर कळली ही लबाडी, हे लक्षात घेऊया. त्याच्यानंतर पुढे जर ही अशी लबाडी समजा कळली, तर पहिलं एक कळायला पाहिजे की मला लग्नानंतर लग्ना अगोदर आम्हाला काही माहीत नव्हतं. दुसरं, लग्नाच्या प्रारंभापासून आणि लग्नाच्या दिवसापासून ते 1 वर्षाच्या आत ही कार्यवाही सुरू करायला पाहिजे. म्हणजे लबाडी जर का तुम्हाला कळली पण तुम्ही जर का थांबलात, वर्षभरानंतर कार्यवाही करताय, तर याला सगळ्याला काही अर्थ राहत नाही. आणि त्याच्यानंतर उक्त कारण अस्तित्वात असल्याचं विनंती अर्जदाराच्या नजरेस आल्यापासून विनंती अर्जदाराच्या संमतीने वैवाहिक संभोग घडून आला नाही. म्हणजे समजा आता आपण धरून चालू की लग्न एक्सचं लागलं आणि ते एक्सचं लग्न एशी लागलं, तर एक्सचं लग्न एशी लागल्यानंतर जर एला तथ्य कळली की अरे आपल्याला फसवलं गेलंय, तर ही व्यक्ती तक्रार करू शकते आणि शून्यकरणीय विवाहासाठी ती व्यक्ती अर्ज करू शकते. पण एक तर अर्ज तो वर्षभरात एक तर सांगायला पाहिजे की लग्नाच्या वेळेला मला काही माहीत नव्हते, प्रूव्ह करायला पाहिजे. लग्नाच्या नंतर मला हे कळलं आणि त्याच्यानंतर साधारणपणे 1 वर्षाच्या आत, लग्नापासून 1 वर्षाच्या आत ही कार्यवाही सुरू करायला पाहिजे. कारण कळतं तर लगेचच कळलं, हे लक्षात घेऊया. ही कार्यवाही सुरू करायला पाहिजे. आणि ही कार्यवाही केल्यानंतर आपण धरून चालूया की मला जेव्हा ही कळलं की लबाडी झालेली आहे, ही फसवणूक झालेली आहे, तर ते कळल्यापासून ते आत्ता अर्ज केल्यापर्यंत जोडीदारांचा एकमेकांशी संभोग झालेला नाही, परस्पर सहमतीने संभोग झालेला नाही. परस्पर सहमती पण फार महत्वाची असते, हे लक्षात घेऊया. हे सांगायला हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे उद्या असं दिसतंय आमच्याकडे तर अशी काही केसेस येतात, मी सांगतो तुम्हाला, लिटरली नवरा बायकोची डिवोर्स केस चालू असते. डिवोर्ससाठी नवरा बायको येतात आणि नंतर कळतं की छान बोलून वगैरे गेले, डिवोर्ससाठी आले, म्युच्युअलसाठी करतात, आणि नंतर कळतं बायको प्रेग्नंट आहे. आता बायको प्रेग्नंट आहे म्हटलं आम्हाला वाटतं की नवऱ्याची साईड आता अजून कन्फर्म होईल. बायको प्रेग्नंट आहे म्हटल्यानंतर त्याला सांगता येईल की तिचं दुसरीकडे अफेअर आहे, त्यामुळे त्याला ती मिळू शकते डिवोर्स. पण नंतर कळतं की बायको त्याच्याचपासून प्रेग्नंट आहे, ती पण मान्य करतो होय याचंच मूल आहे म्हणून, अर्थात ती तर करणारच आहे, तो मान्य करतोय माझं मूल आहे म्हणून. मग आम्हाला वाटतं अरे जर का प्रेग्नंट आहे बायको आणि त्याला तुम्हाला विरोध पण नाही ते मूल वाढवायला, तर मग तुम्ही लोक डिवोर्स का घेताय. नंतर आम्हाला कळायला लागतं की ते डिवोर्स त्यांना नकोय, बाकीच्यांना हवाय आणि या दोघांना नांदायचं आहे. मग नांदा सौख्यभर म्हणून आम्ही त्यांना पाठवून देतो आणि घरच्यांपासून लांब राहा म्हणून सांगतो. एनिवे, जोक अपार्ट, जोक नाही हा, पण जोक करून ठेवलाय. घटस्फोटाची कारणं काय असतात साधारणपणे. आता आपण दुसऱ्या भागाकडे जाऊ की आता शून्यकर्णी विवाह बघितले, शून्यवत विवाह बघितले आपण, आणि आता घटस्फोट काय, वॉइडेबल मॅरेजेस आणि घटस्फोट. आपण वॉइड मॅरेजची कारणं बघितली, नात्याबित्यांमध्ये लागली कारणं
आणि प्लस त्याचे बरेचसे प्रॉब्लेम्स होते. वॉइडेबल म्हणजे कसं की प्रॉब्लेम्स तेव्हा कळले नाही, लग्नानंतर कळले, मग ते वॉइडेबल आहे. त्याच्याही आपण बघितलं की 1 वर्षाच्या आत कार्यवाही सुरू करायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे की आमचे काही संबंध नाहीत हे प्रूव्ह करायला पाहिजे. डिवोर्स म्हणजे कसं तर अं, जर लग्नानंतर एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी स्वेच्छेने संभोग करते. आता त्यात इथे इश्यू असा होता की हे कलम IPCच्या 498 ए मध्ये येत होतं. हे आपण आता धरून चालूया. ओके, 498 मध्ये म्हणजे आता त्यात की सीन असा होतोय की एक आपण धरून चालू गुरुनाथ आणि शनायाचं धरून चालूया. ओके, तर शनया आणि गुरुनाथचं राजरोसपणे चालू होतं आणि ती गुरुनाथची ती बायको होती राधिका नावाची, तिला ते माहिती होतं. आता राधिकाला डिवोर्स हवाय आणि गुरुनाथ डिवोर्स देत नाही, हीच सगळ्यात मोठी मूर्खपणाची गोष्ट असू शकते. कारण ज्या क्षणी गुरुनाथ आणि शनयाचं चालू आहे हे राधिकाला कळतं, त्या क्षणी राधिका डिवोर्स मिळवायला पात्र ठरते. हे लक्षात घेऊया आपण. इथे एक कॅच असा येतो की गुरुनाथ हा क्रिमिनल आहे की नाही. तर त्याला बरेचसे आयाम आहेत. एखादी व्यक्ती लग्नाव्यतिरिक्त दुसऱ्या नात्यामध्ये जाते, सरसकट ती व्यक्ती गुन्हेगार आहे असं म्हणू शकत नाही. लग्नानंतर जर का त्या व्यक्तीला कळलं की जोडीदाराला कसला तरी रोग आहे, लग्नानंतर काही व्यक्तींना कळतं, पुरुषांना कळतं की स्त्रीला मासिक पाळीच येत नाही, लग्नानंतर काही पुरुषांना कळतं की हिचं वागणं अजिबात नाही, काही स्त्रियांना कळतं की नवऱ्याचं वागणं अजिबात नीट नाही. मग अशा वेळेस जर का दुसरीकडे पाऊल उचललं तर त्यांना व्यभिचारी म्हणायचं का आपण, किंवा त्यांना मानसिक शांतता जर का त्यातून मिळत नसेल आणि जर का दुसरं त्यांनी पाऊल उचललं समजा तर व्यभिचारी म्हणता येणार का. असे बरेच आयाम आहेत. त्यामुळे थेट आपण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हटल्यानंतर ती माणसं कॅरेक्टरने खराब वगैरे असं नाही म्हणू शकत. पण तरीही तरीही कायद्याला मात्र अनुसरून जर जोडीदाराने दुसऱ्या व्यक्तीशी संभोग केला स्वखुशीने महत्वाचा बलात्कार वगैरे धरायचा नाही इकडे, ओके, तर केला तर ती डिवोर्ससाठी एक कारण बनू शकतं. दुसरी गोष्ट इथे मला म्हणायची होती की इथे या केसमध्ये पूर्वी कसं व्हायचं तर क्रिमिनल केस जेव्हा लागू होती तेव्हा ती मी म्हटल्याप्रमाणे त्या राधिकाला शनयाविरुद्ध कसलीही क्रिमिनल प्रोसिडिंग सुरू करायचा अधिकार नव्हता. कारण राधिका ही बेसिकली शनया ही बेसिकली अनमॅरिड होती. हे आपण लक्षात घेऊया. त्या केसमध्ये उद्या शनयाचा नवरा जर का आला अस्तित्वात, शनयाचं लग्न नवऱ्याशी लागलं आणि नवऱ्याला जर का शनया आणि गुरुनाथचा संबंध माहीत नसेल, माहिती नसेल आणि तो माहीत झाला आणि माहीत झाल्यानंतर जर का त्याला ह्या संबंधाला त्याची मान्यता नसेल तर तर शनयाचा नवरा गुरुनाथवरती केस करू शकतो. पण या केसमध्ये राधिकाला जिच्यावर सगळ्यात पहिला अन्याय दिसतोय झालेला, तिला काहीही म्हणजे पाऊल उचलायचा अधिकार नव्हता. पण आता झालं असं की आता शनया आणि गुरुनाथचं जर का असेल समजा आणि जर का राधिकाला जर का डिवोर्स हवा तर डिवोर्स आधीतला मिळू शकतो. पण म्हणून गुरुनाथला कोणी क्रिमिनल डायरेक्ट ठरवू शकत नाही. कारण तो या केसमध्ये तो क्रिमिनल ठरायचा आणि ती शनया जी आहे ती व्हिक्टिम किंवा बळी अशी राहायची. आता तेही राहिलं नाहीये, हे आपण लक्षात घेऊया. मद्रास हायकोर्टने सांगितलं की नाही नाही, आपण हा खरा क्रिमिनल ऍक्ट ठरवू शकतो. पण त्याच्यानंतर असंही म्हटलं गेलं की बरेच त्याच्यातल्या आपण त्रुटी किंवा काही राहिल्यात किंवा बाजू बघू आणि क्राईम ठरवायचा की नाही ते आपण बघू. पण मात्र हा जो संभोग आहे, हा जो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जोडीदाराला सोडून जे असेल, जे सो कॉल्ड असेल, तर ते असणं म्हणजे सरसकट गुन्हेगारी आता नाहीये, हे लक्षात घेऊया. ठीक आहे. त्यानंतर जोडीदाराला क्रूरपणाची वागणूक. आता क्रूरपणाची वागणूक म्हणजे काय, आता मगाशी तो मद्रास हायकोर्टचा निर्णय मी सांगितला. मद्रास हायकोर्टने असं म्हटलं की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ही आपण गुन्हेगारी ठरवली नाही तर ठीक आहे, पण त्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा जोडीदारावर क्रौर्य म्हणून परिणाम होत असेल तर काय, हा एक भाग आहे. आणि क्रौर्य अनेक अंगानी आहे. म्हणजे शाब्दिक टोमणे मारले जातात म्हणून क्रौर्य नुसतं ते नाही, मारहाण झाली नवऱ्याला किंवा बायकोला म्हणून क्रौर्य तर ते नाही. अशा काही केसेस आहेत. हे तर क्रौर्य होते, अशा काही केसेस आहेत की धरून चालूया की 75 सालची एक केस आहे, मी सांगतो पटकन. ती नवऱ्याचा PhD थिसिस बायकोने टराटरा फाडून टाकला होता. त्यावेळेला आपल्याकडे व्हॉट्सअप आणि फेसबुक वगैरे काही नव्हतं असं, त्यामुळे सॉफ्ट कॉपी वगैरे हा प्रकारच नसायचा. झेरॉक्स पण तेव्हा होती नव्हती तो प्रश्नच मिटला, कॉपीच घेता येत नव्हती. त्यामुळे थिसिस त्याचा हस्तलिखित होता, तुम्ही टराटरा फाडून टाकला. नवऱ्याने डिवोर्ससाठी अर्ज करून सांगितलं माझा PhD थिसिस फाडला, मी क्रौर्याची वागणूक आहे मला दिलेली, त्यामुळे मला डिवोर्स हवा आहे. ते ग्राह्य धरलं गेलं. नवरा आर्मीमध्ये मेजर होता आणि नवऱ्याच्या त्या बायकोचं मेजरचा वरचा जो
ऑफिसर, इमिजिएट ऑफिसर आहे तो आणि त्याच्या बायकोबरोबर अतिशय छान नातेसंबंध होते, अतिशय छान. आणि ही बायको नवऱ्याविरुद्ध त्या दोघांकडे तक्रार करत असे. मेजर नवऱ्याविरुद्ध त्याच्या वरच्या अधिकाऱ्याकडे आणि त्याच्या बायकोकडे कौटुंबिक लेवलला तक्रार करत असे. कौटुंबिक संबंध दोघांचे होते. ही गोष्ट जेव्हा मेजरला कळली तेव्हा त्याने डिवोर्ससाठी अर्ज केला आणि त्याची वर्दी, त्याचा रुतबा आणि बायकोचं हे असं वागणं त्याच्या पूर्ण शानो शौकतच्या विरुद्ध, याला पुढे कुठेतरी क्रौर्य म्हटलं गेलं. शरीर सुख देत नाहीये नवरा, मग एक लायक असून सुद्धा, म्हणजे लायक नसेल तर तो प्रश्नच मिटतो, पण शरीर सुख नवरा देत नाहीये किंवा शरीर सुख बायको देत नाहीये, बायको अंगालाही हात लावू देत नाहीये, हे क्रौर्यात धरलं जातं. तुम्ही एक जर का आपण बघितलं तर पहिलं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, दुसरं क्रौर्य, त्यात पण शारीरिक सुख मी सांगितलं, प्लस मी हेही तुम्हाला आतापर्यंत सांगितलं की संतती नियमनांसाठी ती व्यक्ती पात्र नाहीये. तर आपण एक लक्षात घेऊया की ह्या 3 फॅक्टरमध्ये शारीरिक सुख हा एक फार मोठा एक धागा होता, धागाने दोरखंड होता, हे लक्षात घेऊया. लग्न का करायचं, तर लग्न शारीरिक सुखासाठी करायचं असतं. हा जोपर्यंत आपल्याकडे क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत अनेकांना आपला अधिकार कोणता डावलला जातोय हेही कळत नाही. लग्न भले आपण ते देवाधर्माचं म्हणू, रिलिजियस म्हटलं की ते देवाधर्माचं येतं, पण म्हणून देवाधर्माने करत नाही, जे रजिस्टर करतात ते लग्नच करत नाहीत का, तर तेही लग्न करतात. लग्नात तुम्ही लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणा, काही हरकत नाही, किंवा रजिस्टर करून तुम्ही पळून जा, काही हरकत नाही. लग्न हे निव्वळ आणि निव्वळ पहिली गोष्ट शारीरिक सुखासाठी करायचं असतं. मानसिक सुख, भावनिक सुख वगैरे सगळी गोष्टी नंतर येतात. त्यामुळे नवरा जर का ते देऊ शकत नसेल समजा, तर डिवोर्स मिळवायचा अधिकार हा आहे बायकोला, किंवा बायको देत नसेल तर डिवोर्स मिळवायचा अधिकार नवऱ्याला आहे. उगाच इकडे उगाच मॅच्युअर्ड म्हणून वागायची गरज नाही. आम्हाला आलेल्या केसेस अशा आहेत की जेव्हा म्हटलं जातं की नवरा जवळ पण करत नाही, तर त्या अभागी मुलीने विचारलेलं आहे म्हणून काय झालं, लग्न काय फक्त त्याचसाठी करतात का, इतपत आपल्याकडे अज्ञान आहे. बॉस, लग्न ज्या वेळेला करता त्यावेळेला तुमचा शरीर सुख मिळावं हा प्राईम अधिकार आहे, हे लक्षात घेऊया आपण. चला पुढे. आणि पण शरीर सुख म्हणजे जबरदस्ती, परत जोर जबरदस्ती नाही, ते तुमच्या इच्छेनुसार मिळावं. आपण एक लक्षात घेऊया, इथे मॅरिटल रेप या कन्सेप्टचा अर्थ आपण बघूया. मॅरिटल रेप ही गोष्ट खूप मोठी आहे, घटना फार फार मोठी आहे, परंतु रेप कसा आपण धरणार हे लक्षात घेऊया. कारण रेप मध्ये 2 गोष्टी लागतात. नंबर 1 इच्छेविरुद्ध, नंबर 2 संमती विरुद्ध. आता आपण म्हणू अरे इच्छा काय संमती काय सेमच आहे, नाही. इच्छा नसते पण संमती असते, इच्छा नसते मस्त पण संमती असते. घे बाबा एकदाचं काय ते घे, ही संमती आहे, पण ती इच्छा आहे का. आणि आता लक्षात घेऊया आपण, लहान मुलाचे आई हट्ट पुरवते, अनेकदा मूल डोक्यावर चढून बसतं आणि नको नको करतात, घे बाबा एकदाचा, मग तिची संमती दिली, पण तिची इच्छा आहे का, हे लक्षात घेऊया. अनेकदा इच्छा असते पण संमती नसते, ते एक वेळेस ठरवून जातं. नाहीये, इच्छा आहे पण संमती नाहीये, कारण 4 लोक बघतात. मग इच्छा आहे पण संमती नाहीये, मग त्यावेळेला पण मग 4 लोक बघतात, मग कुठेतरी ती लाज असते की अरे काय म्हणजे नाहीये, मला आता अजिबातच हे नव्हती. पण इच्छा नसेल तर अनेकदा संमती येत नाही, पण संमती असेल त्याचा इच्छा असतेच असं नाही. त्यामुळे दोन्ही जर का गोष्टी नसतील, इच्छाही नाही आणि संमती नाही समजा, तर दोन्ही गोष्टी जर का नसतील समजा, तर तो बलात्कार असं आपण म्हटलं. तर वैवाहिक बलात्कारात ह्याला स्थान आहे, हे लक्षात घेऊया आपण. त्यामुळे जरी आपण म्हटलं शारीरिक सुख म्हणजे ओरबाडून वगैरे मिळवलेलं चालत नाही, हे लक्षात घेऊया. जोडीदाराशी समंजस्याने वागलं पाहिजे. एक मी तुम्हाला फक्त इकडे विनोद सांगतो, थोडा गंभीर डिस्कशन चाललंय म्हणून एक विनोद सांगतो मी तुम्हाला. मला असं वाटतं चॅनलवाल्यांना पण हे जरा आवडेल. पण माणूस आणि प्राण्यांमधला फरक कसा असतो एक लक्षात घेऊया. एक जोडपं एका पिंजऱ्याकडे जातं आणि त्या जोडप्यातली जी स्त्री असते ती अशी सायकोलॉजिस्ट वगैरे कॅटेगरीची असते. तिला लोकांवरती असे एक्सपेरिमेंट करायला आवडत असतात, ओके, आणि मग लोकांची बिहेवियर समजून घ्यायला आवडत असतात. ती एका निष्कर्षापर्यंत आली असते की ॲनिमल इन्स्टिक्ट काय आहे, ते बेसिकली ॲनिमल इन्स्टिक्ट माणसाचं आणि इतर जनावरांचं सेमच आहे असं तिचं म्हणणं असतं. आणि तिथं तिथे प्रूव्ह करायचं असतं. नवऱ्याचा अर्थ त्याला विरोध असतो ह्या समजुतीला, पण तरी तो काही म्हणत नसतो. तर ॲनिमल इन्स्टिक्ट बेसिकली काय आहे, तर ती एका पिंजऱ्याकडे जातात. तो पिंजरा गोरिलाचा असतो आणि गोरिलाचा पिंजरा असतो आणि ती त्या पिंजऱ्याकडे जाते आणि म्हणते तुझ्याकडे या गोरिलाचा काही फरक नाही आहे, हे लक्षात घेतो. तर त्याचं म्हणणं की असं नसतं, बघ ठीक आहे तुला काय म्हणायचं ते म्हण, माझं काही म्हणणंच नाही. पुरुष असतात
त्यांना कोणत्या गोष्टी नाकाला कानाला लावून घ्यायच्या आणि डोक्याला लावून घ्यायच्या पुरुषांना त्यांचं त्यांनी काय जन्मापासून ठरवलं असतं. ओके, तर ती गोरिलाच्या पिंजऱ्याकडे जाते, गोरिलाला अगदी ती बोलवते आपल्याकडे, गोरिलाला बघून काय 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 ती अगदी आविर्भाव द्यायला लागते. गोरिला खुश होतो, त्याचं इंटरेस्टिंग वाटायला लागतं आणि थोड्याशा ती लिमिट्स क्रॉस करते. गोरिला पिंजऱ्यातनं हात घालून तिला धरतो. आता धरतो म्हटल्यानंतर ती नवऱ्याकडे म्हणायला लागतं, धरलंय याने मला. तर नवरा एकच म्हणतो, एक काम कर, त्यानं तुला धरलंय ना, प्रेमाने धरलंय, त्याला फक्त सांगून बघ, नको प्लीज आज ना माझं खूप अंगण डोकं दुखतंय, एवढं फक्त सांगून बघ, तो ऐकतो का बघ, आणि मग ठरव तो आणि मी सेम आहोत का. हे आपण लक्षात घेऊया. म्हणजे शारीरिक सुख आहे ते ओरबारून दिलेलं नसावं, कारण मग शारीरिक सुखासाठी मी केलं म्हणून बायकोला कसंही वागवणार का, हा फार मोठा फॅक्टर. आणि बऱ्याचशा केसेस इथे जनरेट होत असतात. म्हणजे काही ठिकाणी माहीतच नसतं शारीरिक सुखी गरज आहे, आणि काही ठिकाणी अति प्रमाणात ती गरज भागवावी लागते, आणि आपलं लाईफच काय राहिलं नाही. दॅट इज ऑल्सो रॉंग. ओके, आपण थोडं इथून पुढे जाऊया. विनंती अर्ज दाखल केला आणि 2 वर्ष दोघांची फारकत आहे, दोघं एकमेकांत 2 वर्ष वेगळे राहत आहेत. ओके, तर घटस्फोट मिळू शकतो. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे आपण हिंदू कायद्यानुसार बोलतोय. हिंदू कायद्यानुसार बोलत असताना विचार करूया की हिंदू कायद्यानुसार जर तो विवाह लागतोय तर दोघं हिंदू असावेत. परंतु जर का लग्न लागलं, लग्नानंतर जर का रिलिजन चेंज केला, धर्मच बदलला, असं झालं होतं. हे असं म्हणजे मॅटर असा पूर्वी झाला होता की धर्मेंद्र आणि हेमा मालिनीचं लग्न लागलं. धर्मेंद्रने इस्लाम स्वीकारला आणि दुसरं लग्न केलं होतं हेमा मालिनी बरोबर. ओके, धर्मेंद्रची अगोदर एक बायको होती, सनी देओल, बॉबी देओल ही पहिल्या बायकोची मुलं, आणि त्याने हेमा मालिनीवर लग्न करायला इस्लामचा स्वीकार केला होता. आणि तो स्वीकार करून, आणि इस्लाममध्ये एक बायको असून दुसरं बायको करता येते, ह्याचा त्याने फायदा घेतला होता. अशी अनेक उदाहरणं होती की इस्लामचा स्वीकार करून दुसरी बायको. तर पुढच्या अशा केसेसमध्ये असं घडलं की या ठिकाणी अशी बायको तुम्हाला करता येणार नाही, तुम्ही इस्लामचा स्वीकार केला की लग्न मोडेल, हे लक्षात घ्या. कारण हिंदू महाराजाप्रमाणे लागले, दोघंही हिंदू असावेत. दोघांपैकी एकाने जर का धर्म मोडला समजा, जोडीदारांपैकी एकाने धर्म बदलला समजा, तर मग मग ती व्यक्ती ते लग्नच शून्यवत होतं, हे लक्षात घेऊया. आणि त्याचबरोबर समजा मनोवैकल्य आहे आणि उर्वरित आयुष्य घालवू शकेल अशी अपेक्षा आता राहिली नाही समजा, तर मग मानसिक बिघाड जर का झाला असेल तर ती व्यक्ती डिवोर्सला अप्लाय करू शकत असते, हे आपण लक्षात घेऊया. सो असे काही मी तुम्हाला सांगितले. आता आपण जेव्हा घटस्फोटांकडे वळतो, त्या घटस्फोटांमध्ये आपण काय काय करावं लागतं, तर एक ऑल्टरनेट रिलीफ नावाचा एक प्रकार घटस्फोटामध्ये असतो. म्हणजे कसं असतं की म्हणजे कसं असतं, कोणत्याही कार्यवाहीमध्ये जर काही घटस्फोटाची व्हॅलिड कारणं असतील, मनोविकल आहे, किंवा तो शारीरिक सुख देऊ शकत नाहीये, किंवा जर का त्याने धर्म बदलला, किंवा जर का बाहेर अफेअर आहे, लग्न अगोदरच ती प्रेग्नंट होती, ह्या जर का गोष्टी झाल्या, ओके, तर तर अशा वेळेला न्यायालय ह्या परिस्थितीचा विचार करतं आणि परिस्थितीचा विचार करून न्यायिक फारकतीचा, ज्युडिशियल सेपरेशनचा एक आदेश देतं. घटस्फोट देत नाही पण ज्युडिशियल सेपरेशनचा आदेश देतं. त्याला पण ऑल्टरनेट रिलीफ असं आपण म्हणतो. त्याचबरोबर परस्पर संमतीने घटस्फोट, म्हणजे 2 प्रकार असतात की लग्न लागलं, त्यानंतर वॉइडेबल गोष्टी घडल्या, सगळ्या डिवोर्स मिळण्यासारख्या गोष्टी घडल्या, आणि दोघं जर का एकत्र आले आणि ते म्हणाले की आपण एकमेकांबरोबर राहत नाही आहोत, आपण घटस्फोट देऊया आणि आपल्यात आता काही म्हणजे वाटत नाही की नवरा बायको सारखं का नातं राहील, तर अशा वेळेला घटस्फोटासाठी हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा परस्पर संमतीने घटस्फोट होतो. पण आता असं आहे की पूर्वी ते 1 वर्षाहून अधिक काळ जर का ते घटस्फोट एकमेकांच्या शिवाय राहिले असतील तर प्रूव्ह करा की ते शिवाय राहिलेत तसे. आणि घटस्फोट पूर्वी कसं असायचं की अर्ज केला आणि 1 वर्ष एकमेकांशिवाय आहे. आता असं होतं की आम्ही मोठा काळ आम्ही एकमेकांशिवाय काढलेला आहे, त्यामुळे असं कन्सिडर करा. आणि घटस्फोट जरा वेगवान व्हायला पाहिजेत, त्याप्रमाणे ते झाले. त्यानंतर विवाह झाला, पण विवाहानंतर वर्षभराच्या आत तुम्हाला विनंती अर्ज कोणता करता येत नसतो. पण आता विवाहानंतर जर का तुम्ही वर्षभर वेगळे राहिलात समजा, तर तुम्हाला विवाह होऊ शकतो. पण विवाहामध्ये तुम्हाला घटस्फोट मिळू शकतो. पण अशा वेळेला जोडीदाराने पण त्यावेळेला म्हणायला हवं की हो बाबा, मी म्युच्युअल कन्सेंटने घटस्फोट द्यायला जबाबदार आहे. पण आता प्रॉब्लेम असा होतो
की अनेकदा जोडीदार म्हणतो नाही मला नाही घटस्फोट देतात, तिला हवं तर तिने घ्यावा, मी एक पैसा तिला देणार नाही. तर हे असं नसतं. त्याचबरोबरीने घटस्फोट जर का झाला समजा, तर घटस्फोट झाल्यानंतर पूर्णपणे घटस्फोट झाल्यानंतर मग ह्या लोकांना विवाह पुन्हा एकदा करता येतो. पण पूर्णपणे घटस्फोट एक तर करावा लागतो. आणि समजा समजा अपील कोणतं करायचं आहे, म्हणजे घटस्फोटाच्या डिक्रीद्वारे घटस्फोट झालेला आहे आणि डिक्रीला हुकुमनाम्याविरुद्ध अपिलाचा अधिकार नसेल किंवा असा अपिलाचा अधिकार असल्यास अपील करण्याची मुदत सादर न होता संपून गेली असेल आणि अपील सादर केलेले असेल पण काढून टाकत असेल तर पुन्हा विवाह करता येतो. म्हणजे आता डिक्री डिवोर्सची दिलेली आहे आणि डिक्रीत म्हटलं की ह्या डिवोर्सच्या डिक्रीवर तुम्ही अपील करू शकत नाही. तर ज्याच्या विरुद्ध डिक्री दिली गेली आहे किंवा ज्याच्या पक्षात डिक्री दिली गेली आहे तो अर्ज सादर करू शकतो. समजा अर्जच नाही सादर केला तर एक काळ जर का उलटून गेला तर अर्ज सादर करू तर लग्न परत करू शकतो. समजा अर्ज सादर केला पण डिक्रीत मुदत दिली होती, त्या मुदतीच्या नंतर अर्ज सादर केला समजा, ओके, तर अशा सिच्युएशनमध्ये घटस्फोट जो आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्या सिच्युएशन नंतर अर्ज करता येत असतो. आणि सॉरी, अर्ज नाही, तुम्हाला परत लग्न करता येत असतं. घटस्फोट ज्या वेळेला होतो त्यावेळेला हे विवाह संबंध आहेत किंवा घटस्फोट होण्याच्या अगोदरचे. आता आपण धरून चालूया की शून्य विवाह झाला. समजा आता शून्यवत विवाहाचे आपण सांगितलं, फार दुर्दैवी असतात असे विवाह, आणि अटी ज्या आहेत लग्नातल्या त्या अटीच पूर्ण झालेल्या नाही आहेत आणि तो विवाह झालेला आहे. तर तो एकतर शून्यवत विवाह असतो किंवा तो शून्य करणीय विवाह असतो. वॉइडेबल किंवा वॉइड, आपण धरून जातो वॉइड किंवा वॉइडेबल तो विवाह असतो. तर अशा सिच्युएशनमध्ये जर तो विवाह झाला, आता समजा व्यक्ती ही मनोविकल आहे हे समजलं किंवा व्यक्ती ही क्रौर्याने वागणूक देते असं जर का समजलं, तर असं होतं की व्यक्ती मनोविकल होती पण तरी व्यक्तीबरोबर संभोग झाला आणि मनोविकल आहे हे नंतर कळलं, किंवा असं आलं क्रौर्याने वागणूक दिली गेली, क्रौर्य 6-8 महिन्यांनी कळलं. तर अशा सिच्युएशनमध्ये किंवा व्यक्तीचं डिवोर्स देण्यासारखं कोणती कारण घडलंय पण मधल्या काळात जर का ते नवरा बायको एकत्र आले, तर अशा सिच्युएशनमध्ये त्या मुलांचं भवितव्य काय, तर ती मुलं औरस असतात हे आपण लक्षात घेऊया. ओके, सो इथे असं दिलेलं आहे की शून्य किंवा रद्दबातल विवाह आहे. ओके, अशा सिच्युएशनमधून जी अपत्य तयार होतात ती अपत्य औरस असतात हे आपण लक्षात घेऊया. ती मुलं नाजायज किंवा अनौरस नसतात. ओके, आणि जर त्या विवाहाचा हुकुमनामा आला कसाही आला तरीही ती अपत्य जी आहे ती अपत्य मात्र औरस ठरतात. जेव्हा औरस ठरतात तेव्हा त्या औरस अपत्यांचे सर्वच्या सर्व अधिकार यांना मिळत असतात. सो दी चिल्ड्रन दे आर लेजिटिमेट, ऑल्दो द मॅरेज इज नॉट लेजिटिमेट, मॅरेज इज वॉइड और वॉइडेबल, बट द चिल्ड्रन आर लेजिटिमेट, चिल्ड्रन आउट ऑफ दिस मॅरेज आर लेजिटिमेट, आणि त्यांचा संपत्तीबद्दलचा जो अधिकार आहे तो अधिकारच तसा राहतो. त्याचबरोबर इतरही अशा अनेक गोष्टी आहेत. पण आताच्या काळामध्ये असं झालंय की कायद्याचा कीस पाडण्यासाठी हे लेक्चर बेसिकली नाही आहे. आताच्या काळानुसार असं झालंय की आताच्या संस्कृतीमध्ये डिवोर्सचं काय एकंदर स्थान आहे हे आपण लक्षात घेऊया. डिवोर्स वाढलेत का, तर हो वाढलेत हे लक्षात घेऊया. पण त्याची काही कारणं चांगली आहेत, काही कारणं वाईटही आहेत. म्हणजे कसं होतंय की सगळ्यात महत्त्वाचं कारण आम्हाला काय जाणवतं डिवोर्सचं, म्हणजे स्त्री आपल्या पायावर उभी आहे. म्हणजे फार हे स्वागतार्ह पाऊल आहे. म्हणजे समाजात डिवोर्स वाढलेत म्हणून ते वाईट समाज दुसरीकडे चुकीकडे चाललाय असं धरून नाही चालत. डिवोर्स पूर्वीच्या पिढ्यांनी घेतले नाही, म्हणजे पूर्वीच्या पिढ्यांनी शोषण सुद्धा सहन केलं असेल म्हणून डिवोर्स घेतले नाहीत. म्हणजे शोषण सहन करणं हा कुठचाही गुणधर्म होऊ शकत नसतो हे लक्षात घेऊया. शोषण सहन करणं हा गुन्हा आहे. म्हणजे गांधीजी सांगायचे की अन्याय करणारा जितका गुन्हेगार तितका अन्याय सहन करणारा पण पुढे गुन्हेगार असतो. त्या पूर्वीच्या पिढ्यांनी जर का डिवोर्स घेतले नाही तर याचा अर्थ तिथे सगळं आलबेल होतं आणि रामराज्य चालू होतं असं काही नव्हतं. तिथेही शोषण चालू असेल पण ते सहन केलं. आताच्या पिढीची सहन करण्याची क्षमता आहे का, तर ती नाही आहे. ती चांगली आहे. म्हणजे शोषण सहन करण्याची क्षमता नसणं कधी चांगलं असतं, पण क्षमता जर का नाही आहे पण परिस्थिती मात्र अशी आहे
की शोषण सहन करावं लागते, तर तसंही आता नाही. आता स्त्रिया आपल्या पायावर उभ्या राहत आहेत, उत्तम शिकतायत, उत्तम व्हाईट कॉलर जॉब मिळवत आहेत, त्यात स्वयंरोजगार मिळवत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःचा उद्योग सुरू करतायत आणि चांगले पैसे मिळवतात. किमान स्वतःला पोसू शकतील, मूल हवं तर मुलाला पोसू शकतील, आई वडिलांना बघू शकतील, सासू सासऱ्यांची नवरा जर का वाईट वागतो तर त्याचाही बघू शकतील, असंही त्यांनाही बघू असेही आजकाल स्त्रिया आहेत. त्यामुळे सुद्धा डिवोर्स वाढतायत. आपण जर का आर्थिकदृष्ट्या सक्षम नसू तर आपले जे मार्ग असतात आणि आपली गंतव्यस्थानं, मंजिल, आपली डेस्टिनेशन्स ही दुसरा कोणतरी बघत असतो, ठरवत असतो. हे लक्षात घेऊया. इथे तसं नाहीये. इथे आपले मार्ग आपणच बघायला स्त्रिया आता लागलेल्या आहेत. कारण त्याला निर्णय क्षमता आली आहे. कारण त्या तो निर्णय निभावून नेऊ शकण्याची आर्थिक संसाधनं स्त्रियांकडे आलेली आहेत. त्यामुळे समाजात जर का डिवोर्स वाढत असतील तर एक ते मोठं पाऊल आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे कसं होतं, लांब काम, लॉंग अवर्स ऑफ वर्क आपल्याकडे असतात. आपल्याकडे अनेकदा ऑफिस 12-12 तास वगैरे काम करतात. अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा एक ऑफिस पाऊस नावाची संकल्पना गेल्या काही वर्षात आलेली आहे. पण ती अतिशय वाईट आहे. कारण ऑफिस पाऊस म्हणजे कसं असतं, ऑफिसमधला जोडीदार तुमचा आणि तो अगदी म्हणजे आयुष्य जोडीदारासारखा असतो. ही संकल्पना फार वाईट आहे. त्याच्यामुळे पण डिवोर्स मोठ्या प्रमाणात आहे. अशा सिच्युएशनमध्ये जर का डिवोर्स होत असतील तर ते वाईटच आहे, हे लक्षात घेऊया. त्याचबरोबरीने त्याचबरोबरीने अजून एक कारण असं आहे की ज्यावेळेला डिवोर्स एखाद्या समाजात होतो, म्हणजे आता मी जर का मराठी समाजाचा जर का मी प्रतिनिधित्व करतो तर त्यातही मराठी अगदी कोणी उच्चवर्गीय असेल, उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, गरीब समाजामध्ये सुद्धा डिवोर्सची एक शॉक व्हॅल्यू असते. हे आपण लक्षात घेऊया. ती शॉक व्हॅल्यू असते आणि तो आई वडिलांसाठी दोघांकडच्या एक मोठा झटका असतो. लव्ह मॅरेजेसमध्ये डिवोर्स जास्त होतात असं म्हटलं जातं. असा कोणताही ऑथेंटिक स्टडी नाही असं माझं मत आहे. पण तरीही त्याच्यामागे डिवोर्स व्हायची असं जर का खरं असेल त्याचं कारण एक असं असू शकतं. खरं असेल नसेलला मी उत्तर देणं बांधील नाही, पण कारण एक असू शकतं की लव्ह मॅरेज जेव्हा ठरतं तेव्हा दोघं मुलं एकत्र येऊन निर्णय घेतात की आपण लग्न करायचंय. त्यामुळे लग्न ज्या वेळेला हे मोडतं त्यावेळेला आई वडील म्हणतात की ठीक आहे, तुम्हीच ठरलं, तुम्हीच आता काय ते बघा. ज्यावेळेला अरेंज मॅरेज होतं ते दोघांचे फॅमिलीज इन्व्हॉल्व्ह असतात. अगदी मुलगा मुलगी एकमेकांना बघतात, कधीतरी हॉटेलमध्ये भेटतात, हा एक मार्ग सोडला. आजकाल तसं होतं, नाही तर एकमेकांना बघण्याचा कार्यक्रम होतो. हे लक्षात घेऊया. त्या बघण्याच्या कार्यक्रमामध्ये पासून आई वडील इन्व्हॉल्व्ह असतात, नातेवाईक इन्व्हॉल्व्ह असतात. त्याच्यामुळे अरेंज मॅरेजेस वाचवायला अख्खं खानदान उतरतं, अनलाईक लव्ह मॅरेजेस. हे आपण लक्षात घेऊया. त्याच्यामुळे सुद्धा अरेंज मॅरेजेस वाचायची शक्यता जास्त असते. त्याच वेळेला आपण अजून एक लक्षात घेऊया की त्यामुळे डिवोर्स घटस्फोटाची शॉक व्हॅल्यू अशा समाजात जास्त मोठी असते, खास करून जिकडे अरेंज मॅरेज लागले. पण होतं असं की ज्या घरात ऑलरेडी घटस्फोट झालेला आहे त्या घरातली ती मुलं 5, 10, 15 वर्ष त्यांनी ते फारकत बघितली असते, आई वडिलांचं सेपरेशन बघितलं असतं. त्यामुळे त्यांना ती शॉक व्हॅल्यू नसते, त्या घरात ती शॉक व्हॅल्यू नसते. इनफॅक्ट एखाद्या मुलीचा जर का डिवोर्स झाला, एखाद्या पुरुषाचा डिवोर्स झाला, त्याचा धाकटा भाऊ जर का लग्नाचा असेल तर त्याला ती शॉक व्हॅल्यू नसते. कारण त्याने तो शॉक पचवलेला असतो. ठीक आहे, लग्न लागतं, लग्न मोडूही शकतं, त्याने ती गोष्ट ऍक्सेप्ट केलेली असते. अशा सिच्युएशनमध्ये जी शॉक व्हॅल्यू जेव्हा डिवोर्सची निघून जाते त्यावेळेला देर आर चान्सेस की पुढे पण डिवोर्स होऊ शकतात त्याच घरांमध्ये. मुलांचे येऊ शकतं कारण आई वडील वेगळे होऊ शकतात. व्हॉट्स रॉंग इन दॅट, व्हॉट इज सो बिग इन दॅट, असाही मुलांचा एक ॲटिट्यूड असतो. मुलांबद्दल मोठ्या बहीण भावाबद्दल धाकट्या बहीण भावाचा ॲटिट्यूड असू शकतो. व्हॉट्स रॉंग इन दॅट, व्हॉट्स अ बिग डील इन दॅट. ज्यावेळेला असं असतं त्यावेळेला सुद्धा जोडीदार जर का मनापासून मनासारखा वागत नसेल तर तो वागत नाही म्हटल्यावर त्याला सुधारण्याच्या ऐवजी किंवा त्याच्यात थोडंसं ऍडजस्ट करण्याच्या ऐवजी, ऍडजस्टमेंटच्या ऐवजी सेपरेशनचा मुद्दा डोक्यात येऊ शकतो. तर अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा त्या घरात ती शॉक व्हॅल्यू नसल्यावर पुढे पुन्हा डिवोर्स होऊ शकतो. त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये डिवोर्स समाजात जर का वाढत असतील तर ते पण एक लक्षण वाईट आहे, हे आपण लक्षात घेऊया. त्यामुळे असे बरेच याला आयाम आहेत. एक असा आयाम सांगता येत नाही, परंतु मी इथे फार आता वेळ घेत नाही. परंतु लग्न आपण म्हणतो देवाब्राह्मणाच्या साक्षीने, म्हणजे हिंदू धर्माप्रमाणे लग्न आपण म्हणतो की सगळ्या देवदेवतांना आपण बोलवत असतो. लग्न हे दोन जीवांचं मिलन असतं, लग्न हे दोन घरांचं मिलन असतं, हे लक्षात घेऊया. कितीही काही म्हटलं तरी शेवटी एक आपण लक्षात घेऊया, जोडीदाराच्या मनात आपली जी कल्पना असते ते आपण शेवटी खरे असतो, हे लक्षात घेऊया. आपला एखादा प्रियकर आहे, आपली एखादी प्रेयसी आहे,
आपले सहकारी आहेत, आपले आईवडील आहेत, ह्यांना आपण चांगले वाटू शकतो, यात काही वादच नाही. पण ज्या जोडीदाराबरोबर तुम्ही अनेक वर्ष काढता, दिवस रात्र अनेक वर्ष काढता, तो जोडीदार जर का तुम्हाला चांगलं म्हणत असेल किंवा तुमच्यासाठी भांडायला उभा राहत असेल, तो प्रेमापोटी नाही, तुमच्याकडल्या क्वालिटीपोटी, हे लक्षात घेऊया. म्हणजे आपल्यावर एखाद्याचं प्रेम असतं म्हणून आपले आपले अनेक अपराध ती व्यक्ती पचवते, आपले दुर्गुण पण ती व्यक्ती पचवते आणि जगाविरुद्ध आपल्यासाठी लढायला तयार होते. ते प्रेमापोटी होते, त्यात काही वादच नाही. पण आपला जोडीदार आपल्यावर प्रेम करतो, धरून तुला आंधळं प्रेम करतो, परंतु आपल्यासाठी जगाशी भांडायला उभा राहू शकतो आपल्या क्वालिटीज लक्षात घेऊन. ज्या वेळेला हे असा जोडीदार तुमच्यासाठी भांडायला उभा राहील, की तुमच्यावर प्रेम आहे म्हणूनच फक्त नाही, तर तुम्ही खूप चांगले आहात हे त्याला माहिती आहे, त्याला त्याचे अनुभव आहे, त्याला त्या क्वालिटीज पूर्ण माहिती आहेत, म्हणून तो जेव्हा तुमच्यासाठी उभा राहील ना, तेव्हाच तुम्ही खरं म्हणू शकता की हे लग्न हे तुम्ही यशस्वीरित्या पार पाडलं. आणि ही जबाबदारी दोघांची आहे, हे लक्षात घेऊया. ॲडजस्टमेंट आहे, सेटलमेंट आहे, यात काही वादच नाही. ॲडजस्टमेंट करा, सेटलमेंट करा, इतकंच फक्त सांगायचं आहे. डिवोर्स प्रत्येक वेळेला घेणं हवा असेल तर नक्की घ्यावा, पण शक्यतो जर का समेट होत असेल, अनेकदा असं होतं की सहज काही कारणं असतात आणि ती सहज निस्तरण्यासारखी असतात. अशा वेळेला लागलं तर एखाद्या काउन्सिलरचा सल्ला घ्या, वकिलाचा सल्ला घ्या. दोन लोकांमधले गैरसमज दूर करायला तिसरा का पाहिजे? ही वाटायला किती छान वाटते गोष्ट, पण अनेकदा असं होतं की तो तिसरा त्या विषयातला तज्ज्ञ किंवा एक्सपर्ट असू शकतो, हे लक्षात घ्या. गैरसमज जे असतात ते अत्यंत खाजगी गोष्टींसाठी असू शकतात. मग त्या खाजगी गोष्टींसाठी तिसरा का पाहिजे? पण अशा वेळेला तो तिसरा जर का एक्सपर्ट असेल तर तो ॲडवाईस नक्की घ्या. कितीतरी लग्न अशी आहेत की वकिलाने समजूत घालून पाठवलेली आहेत. परत एक लग्न फक्त सांगतो, मग तुम्हाला समजेल. एक असं लग्न, त्या मॅडम काउन्सिलर होत्या, वकील पण होत्या. एक लग्न फक्त सांगतो की मुलीला मुलाचं बिहेवियर अजिबात आवडायचं नाही, अजिबात आवडायचं नाही. आणि मुलगा बाकी सगळ्या दृष्टीने चांगला होता, लग्ना अगोदर पण आवडला होता, पण तिचं असं म्हणणं की रात्री संभोग उरकला की हा माझ्याकडे पाठ करून झोपतो आणि ते मला अजिबात आवडत नाही. ते मला कुठेतरी दुर्लक्षित केल्यासारखं वाटतं, मला वापरून फेकून दिल्यासारखं वाटतं. ह्याचं म्हणणं माझं खरंच तसं नाही आहे. माझा एक मोठा प्रॉब्लेम असा होता की मला एका खांद्यावर झोपता येत नाही, मला मला दुसऱ्या खांद्यावर झोपावं लागतं. हिच्याकडे जर का तोंड करून झोपलं समजा, तर ज्या खांद्यावर माझ्या प्रेशर येतात, मला एक लहानपणी अगदीच एक ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे एक 15-20 मिनिटाच्या पलीकडे जर का झोपलं तर मला तिकडे दुखायला लागतं आणि हे तिला मी लग्ना अगोदरच कळवलेलं होतं. त्यामुळे जर का हिच्याकडे तोंड करून झोपलं तर माझा तो खांदा दुखायला लागतो. आणि अशा सिच्युएशनमध्ये ते मला तिच्याकडे एकतर तिच्याकडे तोंड करून झोपता येत नाही, मग तिच्याकडे पाठ करून झोपावं लागतं. ती कम्फर्टेबल सिच्युएशन आहे माझ्यासाठी. हे ऐकून वकील, जो डॉक्टर नव्हता, त्याने एक सल्ला दिला की जर असं असेल तर तुम्ही झोपायच्या पोझिशन आपल्या का नाही बदलत? म्हणजे जर का तुझ्याकडे असा पाठ करून झोपू शकत नसेल, समजा इथे असा झोपतोय, असा झोपत नाहीये, तर जर का तुला वाटतं की त्याने असं झोपावं, तर तो इथे का नाही येऊ शकत तुझ्याकडे तोंड करून? इतकं त्याने फक्त फक्त झोपायची एक स्टाईल, पोझिशन बदलायला सांगितली की तू त्या साईडला झोप, तू त्या साईडला झोप. त्यानंतर ते दोघं कधीच नाही आले. त्यानंतर जवळपास दोघांनी पुढे 25 वर्ष संसार केला, असं मी ऐकून आहे. ओके. सो अशा बारीक बारीक कुरबुरी असतात. लागली तिसऱ्याची मदत तर घ्या, काही हरकत नाही. शेवटी परस्पर विश्वास आहे, हे महत्त्वाचं आहे. विश्वास जर का गेला तर काही कामाचं नाही, हे सगळं ठीक आहे. पण अडचणी असतात, त्यांच्यासाठी जर का तुम्ही तिसऱ्याचा जर का सल्ला घेत असाल तर काही हरकत नाही आहे. शेवटी लग्न लागणं महत्त्वाचं नाही, लग्न वाचणं पण तितकंच महत्त्वाचं आहे, हे लक्षात घेऊया. सो आत्ता इथेच थांबतो. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा या चॅनलला आणि उदंड यश या चॅनलला द्या, अशी माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे. तुम्हाला नम्र विनंती. थँक्यू.